नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पोवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। बघा मित्रांनो, आज आपण घन कसा काढायचा, तर इंग्रजीमध्ये क्यूब असं म्हणतात मित्रांनो। तर घन कसा काढायचा याची आपण सोपी ट्रिक पाहणार आहोत मित्रांनो। तर बघा, पहिल्यांदा जर चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला घन कसा काढायचा असतो हे तुम्हाला परफेक्ट समजून जाईल। तर बघा, पहिल्यांदा घन म्हणजे काय हे लक्षपूर्वक ऐका। घन म्हणजे दिलेल्या संख्येचा 3दा गुणाकार करणे, त्याला आपण घन म्हणतो मित्रांनो। तर बघा, तुम्हाला मित्रांनो 10 पर्यंतचे तरी किमान म्हणजे घन पाठ असणं आवश्यक आहे। तर बघा, आता घन म्हणजे काय, दिलेल्या संख्येचा 3दा गुणाकार करणे, त्याला आपण घन म्हणतो। आता बघा, इथं जेव्हा घन संख्या असते तेव्हा त्या संख्येचा तिसरा घात असतो, 2चा तिसरा घात, त्याला आपण घन म्हणतो मित्रांनो। आता या 2चा जेव्हा आपण 3दा गुणाकार करतो, 2 गुणिले 2 गुणिले 2, इथे घात 3 आहे त्यामुळे याचा 3दा गुणाकार करायचा आहे आपल्याला। 2 गुणिले 2 गुणिले 2, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, इथं आपला 2चा घन 8 आलेला आहे बघा। आता जेव्हा 3चा घन असतो मित्रांनो, तेव्हा 3 गुणिले 3 गुणिले 3 असं आपल्याला करावं लागतं। 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, अशा प्रकारे घन मित्रांनो काढला जातो। पण जेव्हा मोठ्या संख्या असतील त्या मोठ्या संख्येचा आपण असा पटकन घन काढू शकणार नाही मित्रांनो, त्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे। उदाहरणार्थ 5चा घन काढायचा असेल तर 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 125, हे आपण पटकन सांगू शकतो। जर आपल्याला 9चा घन काढायचा असेल, 9 गुणिले 9 गुणिले 9, बघा 9 9 81, तर आता आपल्याला तर 81चा पाढा तर पाठ नसतो मित्रांनो, मग 81 गुणिले 9 करायला आपल्याला असं 81 गुणिले मग 9 करावं लागेल, आणि मग त्याचा आपल्याला घन काढावं लागेल। तर त्याचा घन किती येणार आहे, 729 येणार आहे त्याचं उत्तर मित्रांनो। 81 गुणिले 9 आपण जर केलं तर 9 1 9, 9 8 72, म्हणजे 729 याचं उत्तर येणार आहे। पण याला आपल्याला खूप वेळ लागतो मित्रांनो हे घन काढण्यासाठी। तर यासाठी आपण काय करायचं, एक ट्रिक वापरायची मित्रांनो। जसं आपण वर्गाची ट्रिक बघितली तसंच आपल्याला घन कसा काढायचा याची ट्रिक अगदी सोप्या प्रकारे बघायची मित्रांनो। तर बघा, आपण सुरुवात करूया व्हिडिओला। बघा, आता आपली ट्रिक काय आहे मित्रांनो, तर जेव्हा सुरुवातीला जेव्हा 1 असतो मित्रांनो, जेव्हा सुरुवातीला 1 असतो अशा संख्या कोणत्या कोणत्या आहेत मित्रांनो। पहिल्यांदा 1 असतो तेव्हा म्हणजे 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 अशा संख्या घ्यायच्या। आणि जेव्हा शेवटी 1 येतो मित्रांनो, जेव्हा शेवटी 1 येतो अशा संख्या कोणत्या कोणत्या आहेत, तर बघा 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81 अशा संख्या आपण घ्यायच्या आहेत। आणि जेव्हा सारख्या संख्या असतात मित्रांनो, ज्याला आपण ट्विन्स म्हणतो, जुळ्या संख्या असं पण आपण म्हणतो, तर बघा सारख्या संख्या कोणत्या कोणत्या, 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 अशा संख्या। आणि 4 प्रकार आपण यामध्ये मित्रांनो बघायचे आहेत घन काढण्यासाठी। आणि इकडे बघा, जेव्हा वेगळ्या संख्या असतात म्हणजे दशक आणि एकक स्थानी जेव्हा वेगळ्या संख्या असतात तेव्हा, उदाहरणार्थ 23, 83, 48, बघा 56, जेव्हा अशा वेगवेगळ्या संख्या असतात तर तेव्हा काय करायचं, म्हणजे आपण एकूण यामध्ये काय पाहणार आहोत, 4 टाइप्स पाहणार आहोत मित्रांनो। जेव्हा सुरुवातीला 1 असतो अशा संख्यांचा घन कसा काढायचा, आणि शेवटी 1 असतो अशा संख्यांचा घन कसा काढायचा, त्याचप्रमाणे सारख्या संख्या असतात त्या संख्यांचा घन कसा काढायचा, आणि वेगवेगळ्या संख्या असतात तेव्हा त्यांचा घन कसा काढायचा, हे आपण पाहणार आहोत मित्रांनो। तर आपण काय करूया, जेव्हा सुरुवातीला 1 असतो अशा संख्यांचा घन कसा काढायचा ते अगोदर बघूया आपण। बघा, आता मित्रांनो आपल्याला 12चा घन काढायचा आहे मित्रांनो, तर कसा काढायचा, 12चा घन काढायचा आहे आपल्याला, तर काय करायचं मित्रांनो, अशा 4 रेषा आखून घ्यायच्या, 1 2 3 आणि 4, इकडे पण तुम्ही लिहू शकता। तर काय करायचं, जो अंक पहिल्यांदा दिलेला आहे
तो पहिल्या चौकटीमध्ये लिहून घ्यायचा मित्रांनो. जो दुसऱ्यांदा अंक दिलेला आहे तो दुसऱ्या चौकटीमध्ये लिहून घ्यायचा. बघा, जेव्हा सुरुवातीला 1 असतो अंक, अशा संख्या 11, 12, 13, 14 अशा 20 पर्यंतच्या संख्यांसाठी फक्त ही ट्रिक उपयोगी पडणार आहे मित्रांनो. पहिल्यांदा इथे 1 लिहिलं आपण, 2 लिहिलं. आता काय करायचंय, या 2चा वर्ग लिहायचा आपल्याला. 2चा वर्ग किती आहे, 4 आहे मित्रांनो, तो लिहिला. आणि 2चा घन किती आहे मित्रांनो, तर 8 आहे. 2चा घन 8 आहे. बघा, समजलं इथपर्यंत तुम्हाला. पहिल्यांदा मांडणी व्यवस्थित करून घ्यायची. असे 4 भाग करायचे. पहिली संख्या 1 इथं लिहिली, दुसरी संख्या इथं लिहायची. 2चा आपल्याला वर्ग लिहायचा, 2चा घन इकडे लिहायचा. आता काय करायचं बघा, पहिला जो नंबर आहे तिथं 0 लिहायचं, शेवटचा जो नंबर आहे तिथं 0 लिहायचं मित्रांनो. दोन्ही ठिकाणी काहीही लिहायचं नाही, 0 देऊन घ्या. आता काय करायचं, फक्त यांची दुप्पट करायची मित्रांनो. 2ची दुप्पट करा, 4ची दुप्पट करा. 2चा 2शी गुणाकार करा, 4चा पण 2शी गुणाकार करा. 4 दोन्ही 8 झाले, 2 दोन्ही 4 झाले मित्रांनो. बघा, दुप्पट केली यांची. बघा, आता यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे मित्रांनो. 8 आणि 0 झाले 8. बघा, त्यानंतर 8 आणि 4 किती होतात मित्रांनो, 8, 9, 10, 11, 12 झाले. 12शी 2 इथं लिहायचे, 1 हातचा लिहायचा इथं मित्रांनो. 4 आणि 2 झाले 6, 6 आणि 1 झाले 7 इथं लिहायचे. 1 आणि 0 झाले 1, म्हणजेच 1728. 1728 हे आपलं उत्तर आलेलं आहे. 12चा घन 1728 असे याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. बघा, काही अवघड नाही. आपण सुरुवातीला 1 असणाऱ्या संख्या बघतोय. आता आपण दुसरी एक संख्या घेऊन बघूया. आता मित्रांनो 14चा घन काढायचा आपल्याला. तर कसा काढायचा बघा, 14चा घन काढायचा. आपली हे काय आहे, ट्रिक काय आहे, इथं पहिल्यांदा अशा 4 रेषा आखून घ्या. 1, 2, 3, 4 इकडे लिहायचं. इथे हा जो पहिला अंक आहे तो 1 इथं लिहून घ्या. दुसरा अंक 4 आहे तो इकडे लिहून घ्या. आता 4चा वर्ग लिहा मित्रांनो. 4चा वर्ग किती आहे, 16 आहे. 4चा घन किती आहे, 64 आहे. आता काय करायचं, इकडे 0 घ्यायचा आणि इकडे 0 घ्यायचा. दोन्ही साईडला काहीही करायचं नाही आपल्याला. आता या दोन्हींची करायची दुप्पट. 16ची दुप्पट किती आहे, 16 आणि 16 किती झाले, 32 झाले. 16 आणि 16 32 झाले. 4 आणि 4 8 झाले मित्रांनो. आता फक्त यांची ऍडिशन करायची आहे आपल्याला. काय करायचं आहे, यांची ऍडिशन करायची आहे. आता इथं 64 आहे, तर इथं आपण सगळं 64 लिहू शकत नाही मित्रांनो. एक एक संख्या आपल्याला लिहावी लागते. 64 मधले इथं आपण 4च लिहू शकतो. हातचा आपल्याला 6 द्यायचा आहे मित्रांनो. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला असं पटकन जर बेरीज करता येत नसेल, म्हणजे एका एका अंकाची बेरीज करू. 6 आणि 6 झाले 12, 12 आणि 2 झाले 14 मित्रांनो. 14 लिहा, हातचा आला 1. 3 आणि 1 झाले 4, 4 आणि 1 झाले 5. इथं उत्तर आलं आपलं 54. 54 मधले इथं 4च लिहा, इकडं 5 हातचा देऊन टाका. त्यानंतर बघा, 5 आणि 4 झाले 9, 9 आणि 8 झाले 17. 17 मधले इथं 7 लिहा मित्रांनो, इथं 1 हातचा द्या. 1 आणि 1 झाले 2. बघा, अशा प्रकारे 14चा घन आपण काढलेला आहे. उत्तर आपलं आलेलं आहे 2744. आपलं उत्तर किती आलेलं आहे, 2744 असं आपलं उत्तर आलेलं आहे. बघा, तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो, जेव्हा सुरुवातीला 1 असतो अशा कोणत्याही संख्या घ्या आणि त्या संख्याचा तुम्ही घन अशा प्रकारे काढू शकता मित्रांनो. पहिल्यांदा ही संख्या इथं लिहा, दुसरी संख्या इथं लिहा, या संख्येचा वर्ग लिहा, या संख्येचा परत घन लिहा. शेवटी काय लिहायचं नाही, पहिल्यांदा काय लिहायचं नाही, 0 घ्यायचा. मधल्या 2 संख्यांची दुप्पट करा आणि परत त्या संख्यांची ऍडिशन करा. जेव्हा तुम्ही ऍडिशन करता तेव्हा इथं एक एक अंकी उत्तर आलं पाहिजे. 2 अंकी आलं तर 1 हातचा देऊन टाका मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला जेव्हा 1 असतो तेव्हा तुम्ही असा घन काढू शकता. आता जेव्हा शेवटी 1 असतो तेव्हा कसा घन काढायचा आपण बघूया. बघा, आता मित्रांनो, जेव्हा शेवटी 1 असतो अशा संख्यांचा घन कसा करायचा बघा. आता काय करायचंय, इथं पहिल्यांदा 4 रेषा अशा आखून घ्या मित्रांनो. 4 रेषा आपण आखून घेतल्या. आता काय करायचं बघा, जेव्हा पहिल्यांदा 1 होता तेव्हा आपण सुरुवात इकडून केली होती. आता शेवटी 1 आहे. आता आपण सुरुवात फक्त इकडनं करणार आहोत. आता शेवटी कोणता अंक आहे, 1 आहे, तो पहिल्यांदा इकडे लिहून घ्या मित्रांनो. त्यानंतर 2 आहे, 2 इथं लिहून घ्या. बघा, एकदम सोपा आहे, काय अवघड नाही. जेव्हा पहिल्यांदा 1 होता तेव्हा आपण इकडून सुरुवात केली होती.
जेव्हा शेवटी एक असतो तेव्हा शेवटून सुरुवात करा. इथं एक घ्या, मग हे 2 इथं घेतले. आता 2चा वर्ग लिहा. 2चा वर्ग 4 आहे, 2चा घन 8 आहे मित्रांनो. झालं, एकदम सोपं आहे. आता जसं मगाशी केलं होतं तसंच आता पण करायचं आहे. त्याच स्टेप आहेत, काही अवघड नाही. इकडं 0 घ्या, इकडं 0 घ्या. ओके, झालं क्लिअर. आता 2ची आणि 4ची आपल्याला दुप्पट करायचे. 2ची दुप्पट 4 आहे, 4ची दुप्पट 8 आहे मित्रांनो. आता फक्त यांची ऍडिशन करा. 1 आणि 0 झाले 1, 4 आणि 2 झाले 6, 8 आणि 4 झाले 12. 12 मधले 2 इथं लिहा, हातचा 1 देऊन टाका. 8 आणि 1 झाले 9, म्हणजेच 9261 असं याचं उत्तर आलेलं आहे. 21चा घन 9261 असा आलेला आहे. बघा, काही अवघड नाही मित्रांनो. जेव्हा पहिल्यांदा एक असतो सुरुवात पहिल्यापासून करायची, शेवटी एक असतो तेव्हा सुरुवात शेवटपासून करायची, आणि बाकीचं जे आहे तसंच लिहायचं, काही अवघड नाहीये. आता जर तुम्हाला हे नसेल समजलं, दुसरी संख्या घेऊया आपण. चला, आता 41चा घन काढायचा मित्रांनो आपल्याला. आता बघा, शेवटी एक आहे त्यामुळे सुरुवात काय करायची मित्रांनो, शेवटपासून करायची. हा जो 1 आहे तो पहिला इकडे लिहायचा, जो 4 आहे तो इथं लिहायचा. आता 4चा वर्ग लिहा, 4चा वर्ग आहे 16. 4चा घन लिहा, 4चा घन आहे 64 मित्रांनो. आता जसं आहे तसं इथं काय करायचं नाही, इथं काय करायचं नाही. इथं 0, इथं 0. फक्त दोन्हीकडे काय करायचं, दुप्पट घ्यायची. 4ची दुप्पट आहे 8, 16ची दुप्पट आहे 32 मित्रांनो. आता फक्त यांची ऍडिशन करून टाका. इथं खाली काय नाही, अशा रेषा घेतल्या तर चालेल आपल्याला. 1 आणि 0 झाले 1 मित्रांनो. 8 आणि 4 झाले 12. 12शी 2 मित्रांनो, हातचा आला 1. बघा, एकदम जर नसेल होत तर एका एका संख्येची करू आपण. 6 आणि 2 झाले 8, 8 आणि हा 1 झाले 9 मित्रांनो. त्यानंतर 3 आणि 1 झाले 4, 49 आलेला आहे. यातलं 9 इथं लिहा, हे जे 4 आहे ते वर लिहा मित्रांनो. 4 आणि 4 झाले 8 आणि हे 6 इथं लिहून टाका, म्हणजे 68,921 असं याचं उत्तर आलेलं आहे. 68,921 असा 41चा घन आलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही शेवटी एक असणाऱ्या संख्यांचे घन काढू शकता मित्रांनो. बघा, आता जेव्हा सारखे नंबर असतात तेव्हा कसा घन काढायचा ते पण आपण बघूया. बघा, आता आपल्याला 22चा घन काढायचा आहे मित्रांनो. तर बघा, ही पण एकदम सोपी ट्रिक आहे, काही अवघड नाही. आपल्याला बघताना वाटतं की किती अवघड असेल याचं उत्तर, पण काही अवघड नसतं मित्रांनो. आपण प्रयत्न जर केला तर आपल्याला सगळं सोपं आहे मित्रांनो. काहीही अवघड नाही, पण फक्त प्रयत्न करायला पाहिजे, सराव करायला पाहिजे. आता इथं काय करायचं आहे, जेव्हा सेम संख्या असते तेव्हा काय करायचं, फक्त या दोन्ही संख्यांचा घन लिहायचा मित्रांनो. या चारी बॉक्स मध्ये 2चा घन काय आहे, 8 आहे. इथं पण 8 लिहून टाका, इथं पण 8 लिहून टाका आणि इथं पण 8 लिहून टाका. किती सोपं आहे बघा. जेव्हा सेम संख्या असते तेव्हा त्यातला 2चा घन फक्त बघायचा आपल्याला. 8 आहे, चारी बाजूला 8 8 लिहून टाका. आता पुढे सेम प्रोसेस मित्रांनो. इथं 0 घ्या, इथं 0 घ्या. इथं 8ची दुप्पट घ्या, 8ची दुप्पट आहे 16, 8ची दुप्पट आहे 16. यांचं ऍडिशन करा. बघा, 8 आणि 0 झाले 8 मित्रांनो. 16 आणि 8 झाले 24. 24 मधले 4 इथं लिहा, हातचा 2 देऊन टाका. 16 आणि 8 झाले 24. 24 आणि 2 झाले 26. 26 मधले 6 इथं 2 हातचा आले. 8 आणि 2 झाले 10. बघा, आता याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 10,648. बघा, तुम्ही अशा प्रकारे जेव्हा संख्या सेम असतात तेव्हाही पटकन याचं उत्तर काढू शकता मित्रांनो. आता आपण जर तुम्हाला हेही नसेल समजलं, आणखीन एक या प्रकारचं उदाहरण बघूया आपण. तर बघा, आता 33चा घन करायचा मित्रांनो आपल्याला. तर तीच प्रोसेस आहे. 4 रेषा आखून घ्या पहिल्यांदा. 3चा घन काय आहे, 27 आहे मित्रांनो. तर चारी बाजूला काय करायचं, 27 लिहून टाकायचं आहे. इकडे पहिला 0 घ्या, इकडे पहिला 0 घ्या. आता इथं 27ची दुप्पट करायची आहे आपल्याला. तर उत्तर आपल्याला येणार आहे 54 मित्रांनो. दुप्पट केली तर आपण इथं 54 येणार आहे. आता यांची फक्त ऍडिशन करायची आहे आपल्याला. बघा, 27 मधले इथं फक्त आपण 7च लिहू शकतो मित्रांनो. इथं हातचा 2 द्यायचा आहे. तर बघा, आता 7 आणि 4 किती झाले मित्रांनो, तर 11 झाले. 11 मध्ये हे 2 मिळवा. 11 आणि 2 झाले 13. 13शी 3 हातचा आला 1, 5, 6, 7, 8. इथं 83 उत्तर आलं. इथं फक्त 3 लिहा मित्रांनो. हे जे 8 आहे तर इकडे देऊन टाका.
आता बघा 7 आणि 4 पुन्हा 11 झाले. 11 मध्ये हे 8 मिळवा मित्रांनो. तर 11 आणि 8 होतात 19. 19च्या 9 इथं, हाचा इथे एक देऊया. 5 आणि 2 झाले 7. 7 मध्ये एक 8 मिळवा. तर हे 8 इकडे हातचा घ्या मित्रांनो. आणि 8 आणि 7 किती झाले? 15 झाले. 15शी 5 हाताला 1 आणि 3 म्हणजेच 35,937 असं याचं उत्तर आलेलं आहे. बघा, जर तुम्हाला पटकन याचे ऍडिशन करता येत नसेल म्हणून तुम्हाला मी ही पद्धत सांगितलेली आहे मित्रांनो. तिचं घन किती आलेलं आहे? 35,937 हे याचं उत्तर आलेलं आहे. आता बघा, जेव्हा वेगवेगळ्या संख्या असतील तेव्हा त्याचा घन कसा करायचा हे पण आपण बघूया. तर बघा आता मित्रांनो, जेव्हा वेगवेगळे नंबर्स असतात तेव्हा काय करायचं आहे? 23चा घन काढायचा आहे आपल्याला. तर बघा, 4 रेषा आखून घ्या, जी आपली पद्धत आहे ती. आता काय करायचं बघा, 23 ही संख्या आहे. पहिल्यांदा 2चा घन इथं लिहायचा आणि 3चा जो घन आहे तो इकडे शेवटी लिहायचा. 2चा घन किती आहे मित्रांनो? 8 आहे. 3चा घन किती आहे? 27 आहे. बघा, मध्ये रिकामे ठेवा. 2 ही चौकटी आहे तर रिकामे ठेवा. पहिल्यांदा काय केलं आपण? 2चा घन इथं लिहिला, 3चा घन इकडे लिहिला मित्रांनो. बघा, एकदम सोपं आहे मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला हे पण एकदम सोप्या प्रकारे येणार आहे. आता काय करायचंय बघा, 2चा वर्ग काय आहे मित्रांनो? तर 4 आहे. 2चा वर्ग काय आहे? 4 आहे. 4चा गुणाकार 3शी करा. चरित्रिकम 12 ते इथं लिहायचं. बघा, 2चा वर्ग करायचा आपल्याला 4. 4चा गुणाकार या 3शी करायचा. चरित्रिकम झाले 12 आणि 3चा वर्ग काय आहे मित्रांनो? तर 9 आहे. 9चा गुणाकार या 2शी करा. 9 दोन्ही 18 ते 18 इथं लिहायचं. बघा, काय काय केलं आपण? पहिला 2चा घन लिहिला, मग 3चा घन लिहिला, मग 2चा वर्ग काय आहे? 2चा वर्ग 4 आहे. 4चा मल्टिप्लिकेशन 3शी केले ते इथं लिहिलं आणि 3चा वर्ग काय आहे? 9 आहे. तर 9चं मल्टिप्लिकेशन 2शी केलं आणि त्याचा आपलं उत्तर काढलं 18. आता इकडं काय लिहायचं नाही, इकडं काय लिहायचं नाही. बघा, थोडंसं हे अवघड आहे मित्रांनो, पण काही हरकत नाही. लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्ही एकदम सोपं होणार आहे तुमच्यासाठी. आता 18ची दुप्पट करा, 36 येणार आहे. 12ची दुप्पट करा, 24 येणार आहे. आता फक्त यांची बेरीज करा मित्रांनो. 27 मधले इथं फक्त 7च लिहायचे. हाचा 2 आले. 8 आणि 6 झाले 14. 14 मध्ये हे 2 मिळवा. 16 झाले. हाचा 1 आला. 3, 4 आणि 5. 5 हा जो आहे तो इकडं लिहा. बघा, त्यानंतर 4 आणि 2 झाले 6. 6 आणि हे 5 झाले 11. 11शी 1 हाचा आला 1, 2, 3, 4. हे 4 इकडे लिहा मित्रांनो. 8 आणि 4 झाले 12. म्हणजेच बघा, 12,167 असं याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच 23चा घन 12,167 असं याचं आपण उत्तर काढलेलं आहे मित्रांनो.